नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट व्हिडिओ अनालिसिसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो दिस वॉज अवर टुडेज मार्केट. मार्केटची ओपनिंग जी झालेली ती जवळपास 150 पॉईंट 140 पॉईंटच्या गॅप अपनी झालेला मार्केट. ओपन झाल्या झाल्या आपण 5 मिनिटच्या क्लोजिंगवरती एक ट्रेड घ्यायचा प्रयत्न केलेला. या लेवलला आपला अंदाज इथे असा होता की OI डेटा जो आहे 24,000ला एक जास्त आहे आणि डायरेक्ट 24,500ला. तर मार्केट या दोघांच्या मधात राहणार हे आपलं फिक्स होतं. मी तुम्हाला इथे जेव्हा लाईव्ह होतो आपण तेव्हा तुम्हाला ही रेंज पण ड्रॉ करून दाखवलेली मॉर्निंगलाच. सो मार्केट जर ही लेवल सस्टेन होत असेल तर आपला प्रोबॅबिलिटी असं सांगत होती की मार्केट जो आहे 24,500 टच करायला जाणार आणि तिथनं होऊ शकतो तो फॉल करेल, राईट. सो आपण इथे एक ट्रेड घ्यायचा प्रयत्न केलेला, पण इथे ट्रेड इनिशिएटच झाला नाही आपला. कारण असं की या लेवलवरती कुठलीच कॅन्डल सस्टेन झालेली नाही आहे बघा, राईट. मग आपण तोच ट्रेड जो आहे रिव्हर्स केलेला आणि आपण बोललो की ही जर लेवल सस्टेन होत असेल ना तर डू वन थिंग की आपण काय करू, इथे एक ट्रेड घेऊया, राईट. मग या लेवलला जो आपला ट्रेड इनिशिएट झाला ना तो झाला या कॅन्डलला. इथे पहिल्यांदा मार्केट आलेलं, मग आता हे डायरेक्ट इथे फॉल करणार 24,000 पर्यंत. पण मार्केट डायरेक्ट फॉल करत नसतं, वन साईड मार्केट पैसा देत नाही, मार्केट रिव्हर्सल देणारच कुठल्या ना कुठल्या टाईपचे. सो इथे आपण होल्ड केलेलं, हा रिव्हर्सल देऊ दिलेला मार्केटला. त्यानंतर जेव्हा मार्केट पुन्हा या डायरेक्शनने चाललं तर या कॅन्डलला सपोज आपला ट्रेड एक इनिशिएट झालेला आणि हा ट्रेड इथे इनिशिएट असं झालेला. सो SL जो बनत होता आपला लास्ट स्विंग हाय जो आहे आपला हा 70 पॉईंटचा, पण आपण त्याला काय केलं, कट ऑफ करून आणला इथे 54 पॉईंटवरती. म्हणजे इकडे आपल्याला जवळपास एक 25 पॉईंट वगैरेचा SL आपला इथे बनत होता. आणि टार्गेट जे होतं आपलं ते टार्गेट चांगलं बनत होतं जवळपास या लेवलपर्यंत, म्हणजे एक 200 पॉईंटचा. म्हणजे 1:4चा ट्रेड हा इथे आपला एक जनरेट होत होता. सो व्हॉट वी हॅव डन इज, हा ट्रेडमध्ये आपण याच कॅन्डलला एंटर झालेली जवळपास 12:25ची कॅन्डल सपोज. आणि त्यानंतर मग तुम्ही मार्केटचा फॉल बघू शकता. जे आपलं ॲनालिसिस होतं, फर्स्ट ॲनालिसिस जे आहे तो ॲक्टिव्हच नाही झाला यामध्ये ट्रेड. सेकंडमध्ये ॲक्टिव्ह झालेला आणि आपल्याला टार्गेट दिलेलं. सो 50 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये 200 पॉईंट्स वॉज अ गुड ट्रेड. सो दिस वॉज अवर डे. आय होप सगळ्यांनी एन्जॉय केलं असेल. नेक्स्ट थिंग, आता मार्केट आपण कालच बघितलेलं आणि बोललेलो की मार्केट जे आहे ते एका रेंजमध्ये आहे. ह्या लेवल्स आपण ड्रॉ करून ठेवलेले आहेत. ॲज यू कॅन सी मार्केट या रेंजमध्ये राहणार आहे. आता या रेंजला जसं तोडेल त्या पद्धतीने लेवल फॉलो करेल. आता होऊ शकतं बघा, हे कालचं मार्केट आणि आजचं मार्केट पिक्चर कॉपी दिसून आलेलं आहे जवळपास. सेम पद्धतीने ओपन होत आहे, ड्रॉप होत आहे, ओपन होत आहे, ड्रॉप होत आहे, इथे लक्षामध्ये आहे. सो आता ही लेवल सस्टेन करण्याचे चान्सेस काय आहेत हे आपल्याला समोर येणाऱ्या दिवसांमध्ये समजेल. जर ही लेवल सस्टेन झाली तर वेल अँड गुड. मार्केट इथनं बाउन्स करून मग एक लेवल, 2 लेवल, 3 लेवल. पहिली जी लेवल आहे ती 24,300, सेकंड लेवल 24,600 आणि थर्ड लेवल जी आहे 25,000 अशा मिळतील आपल्याला. आणि जर सस्टेन नाही झालं तर मार्केट डाऊन साईडला जाणार. 23,800 आणि 23,500 या पद्धतीने आपण 23,500 पर्यंतच्या लेवल काढून ठेवलेले आहेत. त्या पुढेही लेवल काढता येतील आपल्याला, पण त्या पुढच्या ज्या लेवल आहेत त्या थोड्याशा स्केरी आहेत. डायरेक्ट 23,000चा एक स्टॉप दिसतोय आपल्याला मग. सो असो मार्केटमध्ये, लाईव्ह मार्केटमध्ये जॉईन करत चला. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या चॅनलला शेअर करत चला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
थँक्यू.